जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा आपला व्हिडिओ होणार आहे दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या मार्फत होणारी जी धारतीर्थ गडकोट मोहीम आहे 2026, धारतीर्थ गडकोट मोहीम 2026 अशी आपली ह्या वर्षीची मोहीम होणार आहे. मोहिमेचा मार्ग आहे दुर्गश्री लोहगड ते दुर्गश्री भीमगड उर्फ भिवगड मार्गे राजमाचीगड अशी आपली 2026 ची गडकोट मोहीम होणार आहे. त्यासाठी आपल्या सर्व धारकरी तयार आहेत. आता आपल्याला आपली जी गाडी आहे त्या गाडीपर्यंत जायचंय. त्यानंतर आपल्या सर्व मूळ तालुक्यातील धारकऱ्यांचा आपल्या मोहिमेसाठी प्रस्थान होईल. तर चला. गाजाभाऊ आपले लाडके गाजाभाऊ सगळ्यात पुढे असतात. गुरुजींसोबत असतात गाजाभाऊ. हा तर मित्रांनो, गडकोट मोहिमेसाठी आपल्या मूळ तालुक्यातील सर्व धारकऱ्यांचं प्रस्थान झालेलं आहे. आपल्या सर्व धारकरी बसलेले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. नमस्कार मित्रांनो, आजचा पहिला दिवस आहे मोहिमेचा मार्ग लोणावळा आपला लोहगड ते भीमगड आणि लोणावळ्यात आपला पहिला मुक्काम आहे आज एक विराईच्या पायथ्याशी. तुम्ही पण या, आम्ही निघालेलो आहे. तर मित्रांनो, आता आपण मळवली गावामध्ये आलेलो आहोत. आपलं जे मोहिमेचं जे वाहनतळ होतं तिथं आपल्या गाड्यांमधून धारकरी उतरले आणि आपला मुक्काम आहे भाजे गावामध्ये. त्या ठिकाणी आपल्याला जायचंय. रोहन भाऊ शितोळे आपल्या सर्व धारकऱ्यांना जे नवीन आहे त्यांना सूचना देता येते काय कसं काय करायचं. आणि सर्व तालुक्यातले धारकरी आता पुढे झाले ते. चला रे, जय श्रीराम. पहिल्याच दिवशी पहिल्याच तासात बॅगींचे प्रॉब्लेम चालू झाले ते. इथं समोर आपल्याला दिसतोय लोहगड आणि इथेच मागे विसापूर आहे. हो जाओ तैयार, हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार, हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार. लॉगर इकडून जवळ पण आलेले तिकडे प्रिंगवूड. तर मित्रांनो, आता आपण भाजे गावात पोहोचलोय आणि आपल्याला इथं समोर पाहायला मिळतं ती इथं भाजे लेणी आहे आणि इथंच विसापूर किल्ला आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा लोहगड पाहायला मिळतोय असा. आणि इथंच आपला आजचा मुक्काम होणार आहे. पहिला मुक्काम भाजे गावात पहिला मुक्काम आहे आज. इथं भाजीची लेणी, इथं विसापूर आणि इथं लोहगड आणि तिकडे फितूर. पहिल्याच दिवशी सुरुवात झाली आहे. 2 गट पडल्यात. दुपारचं जेवण आपले धारकरी करतायत. इथंच आपला आज मुक्काम होईल.
कानूनी लड़ाई लड़ी और आज जो भारत में मर्यादा पुरुषोत्तम श्री राम का मंदिर हमको दिखाई देता है, उसमें एक बहुत बड़ा योगदान हरिशंकर जैन जी और विष्णु शंकर जैन जी का है। वो दोनों धर्म के योद्धा सुप्रीम कोर्ट में अपनी लड़ाई लड़ते हैं। उन्होंने जब आसाराम बापू के केस का अध्ययन किया, तब उन्होंने कहा कि आसाराम बापू का हजारों लोग जाकर के माघ मेला में स्नान कर रहे हैं और उसी बीच एक विवाद पैदा हो गया। एक शंकराचार्य को, उसके ब्रह्मचारियों को, उसके मोठा पल्ला तर मित्रांनो, आत्ताच आपल्या गोडकुट मोहिमेचा जो पहिला दिवस आहे त्याचं व्याख्यान झालं. गौतमजी खट्टर यांचं व्याख्यान झालं आणि व्याख्यान झाल्याच्या नंतर लगेच सूचना मिळाल्या की ध्वज लगेच निघणार आहे. मी उद्या सकाळची मोहिमेची सुरुवात होणार होती, ती आत्ताच झाली. अचानक अशी सूचना मिळाल्याच्या नंतर मुला दारकऱ्यांची पळापळ झालेली आहे. जेवता येते. गजा भाऊ, कसं वाटतंय? एक नंबर. तर मित्रांनो, अचानक मिळालेल्या सूचनेचं पालन आपण करतोय. सर्व जे धारकरी होते ते ध्वजामागे गेले. ते आपले जे गावातले धारकरी आहे, लाईट सर्वांनी आपल्या बॅगा आवरले. ते आता आपण सुद्धा भाज्यातून एकविरे देवीपर्यंत आता आपला मुक्काम होणार आहे. एकविरेच्या देवीचा डोंगर आहे त्या ठिकाणी आपला खाली मुक्काम होणार आहे. त्या मुक्कामावरती आता आपल्याला पोहोचायचंय. तर चला. जय श्रीराम, जय श्रीराम.
चल. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आज आपल्या गडकोट मोहिमेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आपला गडकोट मोहिमेचा ध्वज सकाळी 6 वाजता निघाला होता. आणि काल आपण पहिलं भाज्यातून एकविरेमध्ये आलो होतो. आपला मुक्काम एकविरेमध्ये होता आणि एकविरेमधून आपण आता निघालो आहे. आणि आपण इथं पाहू शकता हा डोंगर, पहिला डोंगर चढला आहे. पलीकडं राजमाची आहे. राजमाचीपर्यंत आपल्याला जायचं आहे. काही आपले धारकरी ते पुढे गेले ते, आणि ज्यांची पहिली मोहीम आहे ते आपल्यासोबत आहे, सोहम कुंभार. त्याच्यासोबत आपण जातोय कारण की तो खूप दमला होता मागं. त्याच्यासोबत थांबणं गरजेचं होतं. बाकीचे पुढे गेले ते, काही मागं आहे अजून. तर मित्रांनो, सकाळी आपल्या गडकोट मोहिमेचा ध्वज सकाळी 6 वाजता पाठी निघाला. त्यानंतर एकविरा देवी, त्या देवळापासून एकविरा देवीची आरती करून आपला ध्वज पुढे मार्गस्थ झाला. एकविरा देवीच्या कडेचा जो डोंगर होता तो खूप मोठा डोंगर होता. जवळजवळ आम्हाला 6 ते 7 तास त्या डोंगरामध्ये गेले तो डोंगर पार करायला. आणि आत्ता आपण आपल्या दुसऱ्या दिवशीच्या मुक्कामावरती जवळपास येऊन पोचलोय, जो की राजमाची किल्ल्याच्या शेजारी आहे. तर डोंगरावरती जात असताना आपले सर्व गावातले धारकरी सर्व पांगले होते, वेगवेगळे झाले होते. आपल्यासोबत आम्ही 3 जण होतो. आणि जवळजवळ 4 ते 5 तासाच्या नंतर आपली धारकऱ्यांची सगळ्यांची भेट झाली. अचानक समोर आले, झोपले होते दुपारी. अचानक भयानक अशी भेट झाली आहे. दमलेत सर्वजण. आता राजमाचीला आपला मुक्काम आहे. दमल्यावर दंडाचा आधार घेऊन उभे उभे आराम करायला लागतो. आपला नवीन धारकरी आहे सोहम कुंभार. कसं वाटते तुला? भारी वाटते. पहिली मोहीम आहे. कसा झाला पहिल्या मोहिमेचा अनुभव 1 दिवसाचा? चांगला झालाय. दमला का? दमला. हा माझ्यासोबतच होता, कारण की सर्वजण पुढे निघून गेली, परंतु याला थोडा त्रास होत होता. त्यासाठी आपण सर्व मागे थांबलो होतो. या ठिकाणी पाणी पिताना लवल्या गावातील बहिरचे नाईक गणेश कुंभार. गणेश कुंभार, कसा काढला आजचा दिवस? चांगला आहे ना. चांगला गेला. काय आम्हाला चुकून तुम्ही पुढे गेला, फसवला तुम्ही आम्हाला. तुम्ही लय हळूहळू चालता. कुंभार आहे.
हा आडनावात कुंभार आहे. रोहन भाऊचं म्हणणं आहे आडनाव कुंभार आहे तशीच इथं ते धारकरी गाडवतात ते. हा देखील कुंभार आहे. त्यांनी त्याच्यासोबत त्याला आणलंय परंतु त्याला सांभाळायचं नाव नाही घेते तो. अजून तो प्रज्वल कुंभार हा तर लय पळतो सशागत. तर मित्रांनो माझ्या मागे तुम्ही पाहू शकता सर राजमाची किल्ला आहे. राजमाचीचा श्रीवर्धन हा सुळक आपल्या पाठीमाग आहे. आणि आता आपण ज्या ठिकाणाहून आलो हा समोरचा डोंगर तुम्ही पाहू शकत असाल. ह्याच्या पलीकडे एक विहीर आहे आणि ह्या डोंगराच्या वरतून आपण असं चालत इकडे वरती जाऊन असं खाली येऊन इथं पाण्याची टँकरची सोय आहे. तिथून कडनी इकडे येण्यासाठी रस्ता आहे. पार असा पुढून वेढा मारून आपण ह्या अपोजिट साईडला आलोय राजमाची किल्ल्याजवळ. ह्याच ठिकाणी आपला आजचा पुढे मुक्काम असणार त्या ठिकाणी आपण जाणार आहोत.